जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग 16. मामांच्या घरी स्त्री पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनास येऊ लागल्या होत्या. त्या गर्दीतून वाट काढीत डॉक्टर विनोद महाराजांच्या जवळ गेले. त्यांनी महाराजांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. महाराजांचा देह अजून गरम होता. डॉक्टर विनोदांनी तारेचे एक टोक महाराजांच्या हृदयावर ठेवलं आणि दुसरं टोक स्वतःच्या कानाला लावलं. थोड्याच वेळात डॉक्टर विनोद एका विशिष्ट अवस्थेत गेले. त्यांच्या मुखातून शब्द उमटू लागले. रावसाहेबांना नेहमी त्यांच्या अशा अवस्थेतील बोलणं ऐकण्याची सवय असल्यामुळे त्यांना ते नेमकं समजत होते. त्यांनी ते भराभरा टिपूनही घेतले. डॉक्टर विनोदच्या मुखातून महाराज सांगत होते, आत्मकलेपैकी एक कला जनकल्याणासाठी समाधी स्थानात सदैव राहील. माऊलीचा आशीर्वाद जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. त्यानंतर महाराजांच्या अवतार कार्याविषयीच्या ओव्यात ते म्हणू लागले. महाभास्वरा दीप ज्योतीतुनी क्षण उदेली, श्यामशैली स्थिरली स्फुरली की निमाली, निर्विशेष विभावनाही. सदातनीचे स्वयंस्फुल्लिंग, साधारलेले की सप्तधनुरंग, जीवरेणूचा अधिष्ठान उत्संग, उभारला की निमाला. दहरदेशीच्या अंगुष्ट मात्र स्फुत्करला, साक्षरलेली की सुवर्ण बीज मेखला. श्रीनाथ हेतूची सहज सिद्ध शृंखला, लेकरासाठी सन्निधली. अवतार हा उद्वार तारला, गंगोग हा उगम शैली आरूढला. अश्रुबिंदू नैनी केंद्री समावतरला, वर्षा परतली मेघदेशी. पंच पंच उष प्रहरी, प्राणवात चक्रला दहर कुहरी. आशी स्पर्श उधळीत सानुल्यांच्या संसारी, दशत्रय घटिका प्रवाजला. चौगोचा येथे आद्यक्षणी अधिवास, अधिकृपेचा येथ माध्यान्ह रास. श्री शांभवीचा उत्तान विलास, महद्भाग्य स्पृष्टा सन्निधला. महाजीवनाचा महन्मंगल मेघ, सप्तचक्रीच्या पंचवायूंचा प्रलयावेग. कर्मबीज सहस्त्रकांचा सहसमुद्योग, महद्भाग्य स्पृष्टा सन्निधला. ओम स्म प्राथिप श्रेणीत उद्गीयेला नाद, संवित श्यामेचा स्वरूपला संवाद. गो निज्ञा चा पर्जन्याला आल्हाद, नवमेघांची आशीर्वर्षा. तोल साधू समाधी धनांचा, बोल श्रवू श्यामक सूक्ष्म श्रुतींचा. डोल डोलू वैष्णवी सुधेचा, पौर्णिमेचा रसरास हा. विषमता विरजू वैष्णवीत, त्वैत स्थिरवू श्री शांभवीत. इंद्रियाश्राम वंजाळू श्री ज्ञान ब्रह्मीत. ओम त्रैलोक्य दत्त स्वस्ती वाचनम ते. ही सर्व प्रक्रिया ज्ञाननाथ बाजूला एका भिंतीला टेकून उभा राहून पाहत होता. त्याचे डोळे आसवांनी भरले होते. अचानक त्याचे डोळे मिटले गेले आणि त्याला आतून महाराजांचा संदेश आला. महाराज म्हणाले, आळंदीची माऊली, जंगली महाराज, माळी महाराज, सोपान काका, ओंकारेश्वर आणि पद्मावती या 6 ठिकाणाहून निर्माल्य आण आणि तू स्वतः ते माझ्या समाधी स्थानात घाल. भानावर येताच त्यानं हा संदेश रावसाहेबांना सांगितला.
त्याच वेळी जगन्नाथ महाराज पंडित हार घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी आले. रावसाहेबांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घालताच त्यांनी या सर्व ठिकाणी जाण्यासाठी आपली गाडी आणि ड्रायव्हर ज्ञाननाथाच्या स्वाधीन केली. मंडळी लागलीच निघाली आणि 2-2.5 तासात निर्माल्य घेऊन आली. सोलापूरहून ओंकारनाथ भस्मे आले. त्यांनी आणलेला रेशमी कत महाराजांना नेसवला. अंगावर एक उबदार शाल पांघरली. प्रेमळ भक्तांनी आणलेल्या फुलांच्या आणि तुळशीच्या माळांनी महाराजांचा देह फुलून गेला. जय शंकर.